घरातले दीर जावा सासू सगळे आणि सगळ्यांची आबीच आहे आणि सगळे आबी म्हणतात आणि माहेरी बी आबीच म्हणतात मला. त्यामुळे गल्लीतले पण म्हणायला लागले आबी. म्हातारे कोतारे सुद्धा मी म्हणलं, अहो तुम्ही लहान म्हातारे कोतारे कशाला आबील म्हणते, नावाने हाकू ए नका, नाव तुझं लय लांब आहे म्हणते त्या. आणि आम्हाला आबीच बरं वाटतं, आम्ही आबीच म्हणून आमची आबीच आहे. तिकडून आले की आम्ही प्रचाराला आलो की अगं आबे ये ग बाय माझ्याजवळ, माझी आबे म्हणून मिठी मारते त्या. आबे तू काय सुद्धा करू नको बघ, मी तुलाच मत टाकाय, माझी आबे कुणाची दुसरी कोणाची नाही, मी आबीलाच मत देणार आहे आणि आबीलाच निवडून आणणार आहे नगराध्यक्ष म्हणून. सगळे असंच म्हणते. मला जवळजवळ 20-22 वर्ष झाले असतील बैठकीला जाते. का तर मला आमच्या समर्थाची शिकवणच आहे, तू जेवढी सेवा करशील जेवढी आज्ञेत राहशील. आणि तिथं मग आमच्या बैठकीत म्हणजे मेन प्रथम आज्ञेशी वंदावे, तर तिथं पण आम्ही झाडून काढतो, फरशी पुसतो, पाला टाकतो आणि तिथं आम्ही सगळी संडास बाथरूम सुद्धा जायची सेवा करतोय. आणि ती सेवा केलेली स्वारींना पुसते. आणि आमच्या चढावडी असतात, पण असं किती जरी मोठे आहेत काय आहेत असं म्हणून तिथं अभिमान कोण गर्व कोण आणत नाही ती. आणि मला माझ्या मैत्रिणी म्हणतात बैठकीतल्या दास म्हणतात, आणि आभी आता तुम्ही नगराध्यक्ष पदाला उभारले आणि तुम्ही असलं काम करताय. मी म्हणलं नगराध्यक्ष पुन्हा बघू म्हणलं, आधी आपली ही सेवा महत्वाची आहे. निवडणुकीत बघा सगळ्या प्रभागातून आम्ही ज्यावेळेस फिरतो त्यावेळेस सगळ्याच्या एवढ्या अडचणी आहेत. ती म्हणते आमच्या इथं कचरा न्यायलाच नाही, ती म्हणते आमच्या गटारीवरनं पाणी चाललंय, ती म्हणते आमच्या इथं संडासची सोय नाही, ती म्हणते आमची बाथरूमची सोय नाही, ती म्हणते पार्किंग नाही, ती म्हणते आम्हाला चिठी मिळेल. आणि सगळ्या गावात चोऱ्याची बोंब आहे. गल्लीतल्या त्या बायका म्हणतात आमच्या कचरा गाडीत येत नाही, तो कचरा आम्ही रस्त्यावर टाकून देतोय. मी म्हणलं आता रस्त्यावर टाकायचं नाही, मी नगराध्यक्ष पदाच्या खुर्चीवर बसली, तुमचा कचरा रोजच्या रोज घंटा गाडी तुमच्या दारात येईल, त्या घंटा गाडीला बजावलं जाईल. तुम्ही इथलं सगळ्यांचा कचरा नेल्याशिवाय अजिबात गाडी हलवायची नाही. रस्त्याची तर काय सोयच नाही. पिविंग ब्लॉक घातलेत सगळ्या रस्त्यावरून, कुठं घातलेत आता दुसऱ्याच्या जागेत बसवले. नगरपालिकेने जागेची मोजमाप केली नाही, काय नाही, कुणाच्या जागेत पिविंग ब्लॉक घातले. का तर ही पहिला आराखडा बघून त्यांनी रस्ते हे करायला पाहिजे होते, ते रस्ते त्यांनी केलेच नाहीत व्यवस्थित. हा पहिला आराखडा आहे, तो आराखडा मी आखून घेणार, भूमिगत गटारी करणार आणि ती रस्त्याचं काम सगळं लेवल मध्ये करणार. पिविंग ब्लॉक बसलं असं पाय दिलं 5 दिवशी पाणी वर येते सगळ्याच्या अंगावर येते. हे सगळं व्यवस्थित करून घेणार. रस्ते झालेत उंच, गटारी झालेत खड्ड्यात, त्यामुळे शेजारी घर आहे ती त्या घराने पाणी जाते, त्या गटारीचं पाणी. ज्या प्रभागातून गेली की नाही, आबी ही गटार आमची तुमले, मी तुमची 1 महिन्याच्या आत करून देणार. आबी तिथं संडास मुतारची सोय ही लगेच करून देणार. आबी ही आमच्यात भांडणं लागल्याची, आमच्यात ह्यांना जरा रागायचं दारू पिऊन. अहो तुम्ही काय काळजी का भाऊ तुम्ही मारताय त्यांना, तुम्ही दारू पिऊन तुम्ही घेऊ नका, आपल्या जगात आपला स्वतःचा नाश होत आहे, कशाला हे करताय. बरं आम्ही तुमचं ऐकतो मी परत उद्यापासून पित. आणि निधी देणार सरकार आहे, सरकार कधी काय भेदभाव करत असतोय का? कायला सगळी लेकरं सारखीच, सरकार म्हणजे आपली आईच आहे ना. नाही सरकारने दिलं तर माझा पुतण्या आहे ना तिथं आमदार म्हणून, पुतण्या म्हणजे माझा लेखाप्रमाणेच आहे ना, त्याला लहानाचं मोठं माझ्याजवळ झालेलं आहे. तो निधी मला कशाला कमी करणार आहे, तो मला देणारच आहे. वसंतदादा पाटील मुख्यमंत्री होते, त्यांचं शिक्षण किती झालं 7वी, आणि त्यांनी अख्ख्या राज्याची घडी बसवली. शिक्षणाजवळ काय नसते, प्रामाणिकपणा महत्वाचा आहे ना. मी सगळ्या जनतेला शब्द दिलेला आहे, नगरपालिकेचा कारभार मी स्वतः करणार आहे आणि जवळ नगरसेवक निवडून आलेत ना त्यांना मी कामाला पळवणार आहे आणि त्याच्याबरोबर माझ्या मुलांना पण पळवणार आहे. मुलांना पण सांगणार आहे आपण समाजसेवा केली, तुम्ही पण त्यांच्या नगरसेवकाच्या बरोबर कामं करा. सेवा ही आमचा धर्म आहे आणि आम्हाला समर्थाची शिकवण आहे. अहो तो पुतण्याच आहे ना, तो कसा पराभव करेल. माझं लग्न झालं त्यावेळेस तो 4 वर्षाचा होता आणि त्याला मी त्याचा सांभाळ केलेला आहे, हाताने खाऊ पिऊ घातलेला आहे आणि त्याचा आता त्यांच्या पक्षासाठी त्याला काम करावं लागणारच नाही. त्यामुळे आम्हाला त्यांना 100% पराभव तर करणारच नाही, निवडूनच देणार आहे. नमस्कार, मी अविनाश. महाराष्ट्र माझामध्ये आपणा सर्वांचं मनपूर्वक स्वागत. दर्शको, मंगळवेढा नगरपालिकेच्या निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे आणि या निवडणुकीमध्ये तीर्थक्षेत्र विकास आघाडीच्या नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार सुनंदाताई बबन अवताडे हे आपल्या सोबत आहेत. आज त्यांच्या फार्म हाऊसवर आपण त्यांची मुलाखत करतोय. ताई, पहिलं तर तुमचं स्वागत आहे. खरं तर तुम्हाला सगळेजण आबी म्हणतात, आम्ही आबी म्हणलं तर चालतंय? हो नक्की आबीच म्हणा मला तुम्ही. बर, खरं तर आता मुलाखत बघा इथं करूया का तिकडे आंब्याकडे बसून करायची? आंब्याची बाग एवढी मोठी, आपण तिकडेच जाऊया की. खाली बसू शकताय का तुम्ही? हो नक्की, खाली बसून. मी शेतकऱ्याची मुलगी आहे, खाली बसूनच आपण मुलाखत घेऊया. चला खाली आंब्याकडे बसवून मुलाखतीला सुरुवात करूया. कधी लावली बागी? 5-6 वर्ष झाली असतील. 5 वर्ष? हो. बरं, इकडे असते चक्कर सारखी? हो, मी आंब्याच्या सीझन मध्ये आवर्जून येत असते. अगोदर येत नव्हते, पण आता आंब्याच्या सीझन मध्ये नक्की काय मिळते मी. होय, मग इथं बसूया का? हो, आंब्याच्या झाडाखाली कुठं पण बसलं तर चालेल, ही बाग आपलीच आहे ना. बर, ठीक आहे, या बसा. तर चला मुलाखतीला सुरुवात करूया. आम्ही खरं तर तुमच्या आंब्याच्या बागेमध्ये बसलोय, भारी वाटते खाली बसून आम्ही मुलाखत करतोय. खरं तर हे निवडणूक चालू आहे, 2 टप्पा आलं, मध्ये त्याला स्थगिती आली, पुन्हा निवडणूक सुरू झाल्या.
हे सगळं बोलू आपण, सगळे तुम्हाला प्रश्न विचारू. फक्त मला पहिलं सांगा, की एवढ्या मोठ्या घरात ही आबी अशी एवढी साधी कशी काय दिसते आम्हाला, किंवा अवताड्यांच्या कुटुंबातल्या एखाद्या महिलेला कोणी तर आबी म्हणावं. आता मी पण तुम्हाला विचारलं आबी म्हणावं, आणि सगळीच आबी म्हणतात तुम्हाला. तर ही एवढी अशी आबी आमची एवढी साधी, एवढी सोजवळ, आणि अशी बोलण्यात सुद्धा तुमच्याकडे लय आपुलकी असते. कोणी तर आई बोलायला लागल्यासारखं वाटते असं. ती आबी अशी कशी काय नाही? माझं माहेर राटेवाडी आहे. हं, राटेवाडीत पण मी शेतकऱ्यांचीच मुलगी आहे. हं, त्यामुळे माझं बोलणं गावंडळच आहे. हं, हं, आणि माझं लग्न होऊन पण आता 40 वर्ष झालं. होय. आणि मला गावंडळ घराण्यातच दिलेलं आहे. हं. माझं घर पण गावंडळच होतं. हं. आम्ही चुलीवर भाकरी करत होतो. आम्ही चुलीवर 40 150 भाकऱ्या करत होतो. हं. अक्षरशः मी रडत बसायची. मी कधी स्वयंपाकच केला नव्हता नाही. हं, तिथं आल्यावर करावं लागलं. हं, आणि परत असं करत करत सगळे मिळायच्या गल्लीतले वगैरे म्हणायचे, "आबीन तुमचं घरात आता वर चाललंय, तुम्ही असं अडाण्याने कसं राहताय?" हं, मी म्हटलं मी माझ्या स्वभावात बदल करणार नाही. हं, माझा स्वभाव असाच राहील, का तर मला ती पुढे उपयोगी पडेल. हं, आता काय ते सांगू शकत नाही मी, पण हं. पुढे काय होईल काय सांगता येत नाही. हं, आणि परत आमच्या घरातले दीर, जावा, सासू सगळ्या, आणि सगळ्यांची आबीच आहे. हं, हं. आणि सगळे आबी म्हणतात, आणि माहेरी बी आबीच म्हणतात मला. बर. आणि त्यामुळे गल्लीतले पण म्हणायला लागले आबी. हं, म्हातारी कोतारी सुद्धा मी म्हणलं, "अहो तुम्ही लहान म्हातारे आहे, कोतारे आहे, कशाला आबील म्हणते?" म्हणून नावाने हाक, "ए नका, नाव तुझं लय लांब आहे" म्हणते त्या. हं, आणि आम्हाला आबीच बरं वाटतं, आम्ही आबीच म्हणून, आमची आबीच आहे. हं, आणि मग प्रभाग गल्लीत म्हणून परत प्रभाग बी म्हणायला लागला. हं. प्रभाग म्हणता म्हणता आता नगरपालिकेत बी म्हणायला लागले ते. नगरपालिकेत आम्ही आता 10 प्रभाग केले आम्ही. हं. पण तिथं म्हणते तिकडून तिकडून आले की आम्ही प्रचाराला आलो की, "अगं आबे ये ग बाय माझ्याजवळ, माझी आबे" म्हणून मिठी मारते त्या. "आबे तू काय सुद्धा करू नको बघ, मी हं. तुलाच मत टाकाय, माझी आबे, कुणाची दुसरी कोणाची नाही. मी आबीलाच मत देणार आहे आणि आबीलाच निवडून आणणार आहे नगराध्यक्ष म्हणून." हं. जवळजवळ मंगळवार सगळे जवळ 90% तर लोक आहेत तेवढी सगळ्यांची आबीच आहे. आणि सगळे असंच म्हणतात, माझी आता आबी. खरं तर हे तुमचं सगळ्यात तुम्हाला माहित नसेल, की ह्या निवडणुकीमध्ये लोक नेत्याची प्रतिमा बनवायला किंवा नेत्याची इमेज तयार करायला कोट्यवधी रुपये खर्च करते. ती कॅमेरावाला बोलवा, भाषण शिकवायला बोलवा, पुन्हा कपड्यांचा सेन्स शिकवायला बोलवा, पुन्हा त्यांच्या मागं मीडिया मॅनेजमेंट आणते, ती PR इंडस्ट्री चालती. मग नेत्यानं कसं बोलावं, कसं वागावं, कशी पावली टाकावं, कसं फोटो काढावं, असलं सगळं असते. आणि असलं तुमच्याकडे काय नाही, तुम्ही उठला आणि लोकात गेलाय. आता गंमत अशी झाली मंगळवेढ्यात, ही सगळी लोक तुमच्याकडे बघूनच म्हणते ती अशी, ही उमेदवारी 1 नंबर आहे असं. आणि म्हणून म्हणलं की हे असं कसं काय झालं. मग ही अशी साधी आम्ही राजकारणात कशी काय आले नगराध्यक्ष पदाला? तुम्ही म्हणला मला उभा करा. मी तर म्हटलंच नाही उभा करा. माहेरपासूनच आम्ही राजकारण केलं नाही, समाजसेवाच केलेली आहे. हं. माहेरात बी ते समाजसेवाच करत आले. आणि परत लग्न झाल्यावर बी आमच्या घराण्यात आहे सगळा समाजसेवेत. हं, माझे दीर, जाऊ, हं, आणखीन पुतणे सगळे समाजसेवेतच आहेत. हं, मग मी का नको? त्यांनी म्हटलं तू नगराध्यक्ष पदाला उभारते का? हं. मी म्हटलं तुमची इच्छा असेल तर उभारते म्हणलं. मग तुला काय येतंय? मी म्हटलं करून बघा एकदा. आणि मग परत करून बघा म्हटलं, भरा अर्ज म्हणलं, मग करूया म्हणलं आपण, काय होईल ते होईल म्हणलं, पुढच्या पुढे बघूया. मग नगराध्यक्ष पदाचा अर्ज भरला. आणि का तर पहिल्यांदा मी घरातली सेवा केली सगळ्यांची, परत गल्लीतली केली, गल्लीतली करत करत प्रभागातली करत करत परत संपूर्ण प्रभाग झाला. संपूर्ण प्रभाग करत आता नगराध्यक्षाची सेवा करण्याचे मला चान्स मिळालाय. तो मी व्यवस्थित पार पाडणार आहे, नगराध्यक्ष हे करणार आहे. आता मला सांगा आधी, आता हे असं झालं, तुम्ही सेवा ह्या गोष्टीवर तुमचा लय भर असतो. ती बैठकीला केव्हापासून जाताय तुम्ही? मला जवळजवळ 22 वर्ष झाली असतील बैठकीला जाते. का तर मला आमच्या समर्थाची शिकवणच आहे, तू जेवढी सेवा करशील, जेवढी आज्ञेत राहशील, आणि तिथं मग आमच्या बैठकीत म्हणजे मेन प्रथम आज्ञेशी वंदावे ही सेवा आम्हाला. परत आम्ही कोणतं पण कार्य झालं तर आम्ही फक्त समर्थाची आज्ञा, आम्ही दुसऱ्या कोणाचं काय ऐकत नाही. आणि सगळे म्हणजे बैठकीतले जेवढे दास आहेत 100% दास आहेत, तरी पण त्यातले 90% आज्ञेत आहेत. एक 10% सोडलं तर प्रत्येक माणूस आईची मुलं का सारखी असते का? पाची बोट सारखी नसते ती. त्यामुळे कोण कसं असते ना, तसं ते बैठकीत पण आहे. पण आम्ही प्रामाणिकपणे स्त्री सेवा करतोय ना बैठकीत पण. स्त्री सेवा म्हणजे काय असते, तिथं पण आम्ही झाडून काढतो, फरशी पुसतो, पालट टाकतो. एखाद्यास वेळ आली आणि ती सेवा केलेली स्वारींना पुसते. आणि आमच्या चढावडी असतात, पण असं किती जरी मोठे आहेत काय आहेत असं म्हणून तिथं अभिमान गर्व कोण आणत नाही. ती अभिमान आणूच द्यायचं नाही. आणि तिथं आम्ही सगळी संडास बाथरूम सुद्धा घ्यायची सेवा करतोय. आणि मला माझ्या मैत्रिणी म्हणतात, बैठकीतल्या दास म्हणतात, आणि आभी आता तुम्ही नगराध्यक्ष पदाला उभारले आणि तुम्ही असलं काम करताय. मी म्हणलं नगराध्यक्ष पुन्हा बघू म्हणलं, आधी आपली ही सेवा महत्वाची आहे म्हणलं. समर्थाज्ञेची सेवा नाही, समर्थाज्ञेच्या सेवाच्या बाहेर जायचं नाही.
अध्यक्ष पदाची सेवा जर दिली तर आपण तिथली पण करूया. आपण तिथली कशाला आपण महागाई करायचं, हार घ्यायची नाही कशात. अभि अजून एक सांगा, आता ही तुम्ही अशी सेवा केली म्हणताय तिथं, आता हे उद्या निवडून दिलं तुम्हाला, मग काय करणार तुम्ही निवडून दिल्या तिथं? निवडणुकीत काय करणार म्हणजे तुम्ही काय विचारताय मला? निवडणुकीत बघा, सगळ्या प्रभागातून आम्ही ज्यावेळेस फिरतो त्यावेळेस सगळ्याच्या एवढ्या अडचणी आहेत. ती म्हणते आमच्या इथं कचरा नेल्यात नाही, ती म्हणते आमच्या गटारीवरनं पाणी चाललंय, ती म्हणते आमच्या इथं संडासची सोय नाही, ती म्हणते आमची बाथरूमची सोय नाही, ती म्हणते पार्किंग नाही, ती म्हणते आम्हाला CCTV, आणि सगळ्या गावातनं चोऱ्याची बोंब आहे. त्यामुळे ही सगळी कामं मी छोटी छोटी कामं अगोदर करून घेणार आहे. आणि ही कामं जर होत आली की आम्ही मोठा प्रकल्प करणार. कचऱ्याची तर विल्हेवाट कधीच होत नाही. कचरा नेत्यात डस्टबिन एवढ्या दिल्या त्या, जास्त मोठं दोघात कुटुंब तेवढं डस्टबिन बरोबर आहे त्या. पण मोठं कुटुंब असल्यावर माझ्याच घरी मी असलं मोठं डस्टबिन घेतले. माझं 25 माणसाचं कुटुंब आहे आणि मला पहिल्यापासून कुटुंबात राहण्याची सोय, माहेरी पण एकत्र, सासरी पण एकत्र. त्यामुळे मला ते छोटं छोटं काय चालत नाही सगळं. त्यामुळे मी डस्टबिन पण मोठं देणार आहे. मी नगराध्यक्ष झाले, डस्टबिनच्या अगोदर सोय करणार आहे. त्या शनिवार पेठेत ते गल्ली बघा, त्या गल्लीतल्या त्या बायका म्हणतात आमच्याकडे कचरा गाडीत येत नाही, तो कचरा आम्ही रस्त्यावर टाकून देतोय. मी म्हणलं आता रस्त्यावर टाकायचं नाही. मी नगराध्यक्ष पदाच्या खुर्चीवर बसली, तुमचा कचरा रोजच्या रोज घंटागाडी तुमच्या दारात येईल, त्या घंटागाडीला बजावलं जाईल, तुम्ही इथलं सगळ्यांचा कचरा नेल्याशिवाय अजिबात गाडी हलवायची नाही म्हणून. आणि हे झालं. परत आरोग्य सेवा करायची. आरोग्य सेवा करण्यासाठी दवाखाना आहेत. दवाखान्यात तर एवढा गलिच्छ आहे, एवढी घाण आहे, तिथं झाडं नाही. आणि त्यात पेशंट आले, त्या पेशंटला उभारायला जागा, सावली पण नाही. अगोदर तिथं पर्यावरणाची सोय करणार. आणि पेशंट एक आलं की सिरियस असल्यावर त्याच्यावर 5-10 माणसं असते. त्या माणसांना बाकडे सुद्धा नाहीत बसायला. आहेत बाकडे, फक्त 2 का 3 बाकडे. आणि मग ते असं उन्हात बसते तिकडं. आणि तिथं पिविंग ब्लॉकची सोय नाही. ही परत करणार. परत मग हळूहळू अशी सगळी छोटी मोठी मी कामं करणार आहे. परत हे दवाखान्यात झालं. आणि गटारी आहे, प्रत्येक गटारीत आमच्या जुनं घर, म्हणजे आता आमदारचं घर आहे ना, त्याच्या समोरच आम्ही तिकडे राहत होतो अगोदर. तिथं तिथल्या गटारी सगळ्या तुडुंब भरलेल्या असतात. त्या गटारी काढतात, कचरावर ठेवतात आणि 8 दिवसांनी आले तोपर्यंत कचरा सगळा गटारीत. त्या गटारी लेवल, म्हणजे गटारीची लेवल नसल्यावर ती गटारी तुंबणारच की. मग त्यामुळे ती गटारीचं काम पहिला आम्ही अंतर्गत भूमिगत गटारी करणार आहे. त्यामुळे त्या गटारीचा प्रश्नच नाही. रस्त्याची तर काय सोयच नाही. पिविंग ब्लॉक घातलेत सगळ्या रस्त्यावरून. कुठं घातलेत? आता दुसऱ्याच्या जागेत बसवले ते. नगरपालिकेने जागेची मोजमाप केली नाही, काय नाही, कुणाच्या जागेत पिविंग ब्लॉक घातलेत. का तर ही पहिला आराखडा बघून त्यांनी रस्ते हे करायला पाहिजे होते. ते रस्ते त्यांनी केलेच नाहीत व्यवस्थित. हा पहिला आराखडा आहे, तो आराखडा मी आखून घेणार, भूमिगत गटारी करणार आणि ती रस्त्याचं काम सगळं लेवल मध्ये करणार. पिविंग ब्लॉक बसलं असं पाय दिलं 5 दिवशी पाणी वर येते, सगळ्याच्या अंगावर येते. हे सगळं व्यवस्थित करून घेणार. त्याच्यानंतर बाजारपेठ म्हणजे आपलं नगरपालिकेच्या साईडलाच एक मुतारी आहे, ती पण गटारीवरच आहे. पावसाळ्यात तर त्या गटारीचं पाणी, त्या मुतारीचं पाणी, गटारीचं पाणी आणि इकडे शेजारी हॉटेल आपल्याला हे होतंय का पण किती गलिच्छ वाटतंय ती. आणि परत पावसाळ्यात पण गणेश बाग आहे इकडं, त्याच्यासमोर नगरपालिकेसमोर मसोबाचं मंदिर आहे, त्याच्या साईडला शाळा पण आहे. तिथं तर तळस साठते आणि ते पावसाचं पाणी असतंय. रस्ते झालेत उंच, गटारी झालेत खड्ड्यात, त्यामुळे शेजारी घर आहे ती, त्या घराने पाणी जाते त्या गटारीचं पाणी. हे सगळे रस्ते पहिला उकडून आणि व्यवस्थित रस्ते करणार आणि गटारी सगळ्या भूमिगत करणार. मंगळवेढा म्हणजे फॉरेनचे जसे रस्ते असतात तसा हा मंगळवेढा 1 नंबरचा करणार आहे. आणि चौकात CCTVचे कॅमेरे बसवणार. का तर मंगळवेढ्यात आजूबाजूला आपली वस्ती ग्रामीण लोकातले आहेत, त्यामुळे शेताने कुठं ढवून गेले. तेवढ्या चोऱ्याचं प्रमाण अक्षरशः म्हणजे दुपारी सुद्धा चोऱ्या होतात. दुपारी सुद्धा कुठं कोण गेले की लगेच कुलूप तोडते आणि घेऊन जाते. या तक्रारी माझ्यापर्यंत आलेल्या आहेत. मी नगराध्यक्ष पदाला आता पहिल्यांदा उभारले, पण ही सेवा माझी अगोदरपासूनच आहे. मला सांगायला येते, तुम्ही घरच्यांना सांगा आमच्या इथे चोरी झाल्या दिवसाढवळ्याचे पोलीस ह्याला कंप्लीट करा, ते पोलीस आमचं ऐकी नाही. ते ही सेवा मी अगोदर करणार आहे. CCTV कॅमेरे बसवणार आहे. आणि त्याच्यानंतर पार्किंगची तर सोयच नाही मंगळवेढा, कुठं म्हणजे कुठंच नाही. मार्केट यार्डात नाही, दामाजी चौकात नाही, चोखामेळा चौकात नाही. आम्ही लय काय माहित आहे तुम्हाला इथं? कसं काय म्हणणार तुम्हाला, कसं काय सांगणार मी? आता जेवढं सांगितलं तेवढं मी 2 महिन्यात, तुम्ही 6 महिने जर म्हटलं तर 6 महिने तर बिलकुलच नाही. मी 2 महिन्यात सगळी कामं करून टाकणार आहे. का तर मला पहिल्यापासून समाजसेवेची हे आवडत आहे ना. सासरी बी तेच, माहेरी बी तेच, गल्लीत बी तेच, दिल्लीत बी तेच सगळं. त्यामुळे मी समाजसेवाच करत आली आहे. आणि आता नगरपालिकेत बी समाजसेवाच करणार आहे. आणि ज्या प्रभागातून गेली की नाही, आम्ही ही गटार आमची तुंबले,
मी तुमची 1 महिन्याच्या आत करून देणार. अभि तिथं संडास मुतारची सोय नाही, ही लगेच करून देणार. अभि हे आमच्यात भांडणं लागले ते आमच्यात ह्यांना जरा सांगायचं दारू पिऊन. अहो तुम्ही काय काळजी का हो भाऊ तुम्ही मारताय त्यांना, तुम्ही दारू पिऊन तुम्ही पिऊ नका. आपल्या जगात आपला स्वतःचा नाश होत आहे, कशाला हे करताय. बरं आम्ही तुमचं ऐकतो, मी परत उद्यापासून पित नाही. आणि परत दुसरीकडे गेलं, दुसरी म्हणते ते आमच्यात कचरा गाडीत येत नाही बघा, आम्ही रस्त्यावर कचरा फेकतोय. मग हे तुम्ही अजिबात कचरा रस्त्यावर, आपण नागरिकांनी तुमच्या मतदार लोकांनी जर मला संमती दिली तर मग आपलं शहर स्वच्छ होणार आहे. बरोबर. आणि तुम्ही जर रस्त्यावर फेकायला लागले तर आम्ही रस्त्यावरच फेकू. मग नगरपालिका स्वच्छ कशी राहणार. नगराध्यक्ष पदावर जर आपल्याला यायचं असेल तर आपल्याला स्वच्छता पहिल्यांदा मी स्वच्छ करायला लागले, म्हणजे तुम्ही पण मला संमती दिली तरच मी स्वच्छ करणार. मी स्वच्छ करायची तुम्ही घाण करायचं, त्यात काय अर्थ आहे मग. आपण सगळ्यांनीच मिळून आपण स्वच्छता करूया. आता मला सांगा अभि, विरोधक असं म्हणतात तुमचं की आता अभि समजा नगराध्यक्ष झाल्या, मग त्यांना निधी कोण देणार. वर तर भाजपचं सरकार आहे, इथं तर तुम्ही तीर्थक्षेत्र विकास आघाडीचे आहे उमेदवार, कुठनं पैसे आणायचं काम करायला. आणि निधी देणार सरकार आहे. सरकार कधी काय भेदभाव करत असतोय का. एक आईला जेवढी मुलं असतात ती आईला भेदभाव करते का. एक आईला सगळी लेकरं सारखीच. सरकार म्हणजे आपली आईच आहे ना. नाही सरकारने दिलं तर माझा पुतण्या आहे ना तिथं आमदार म्हणून, पुतण्या म्हणजे माझा लेकाप्रमाणेच आहे ना. त्याला लहानाचं मोठं माझ्याजवळ झालेलं आहे. तो निधी मला कशाला कमी करणार आहे, तो मला देणारच आहे ना. अभि अजून एक तुम्हाला ही पुढची लोक काय म्हणतात माहितीये का, या अभि सुशिक्षित नाही, शिकलेली नाही, कसं करायचं असं म्हणलं. असं कोण म्हणतंय. मी सुशिक्षित आहे, शाळा शिकलेली आहे, पण मी कुणाला दाखवत नाही का, तर मी साधी भोळी आहे पण प्रामाणिक आहे. त्यामुळे माझं शिक्षणाचा यांना प्रश्नच येत नाही ना. प्रश्न येत नाही त्यामुळे त्यांना वाटत असेल ही शिकली नाही काय नाही, पण अक्षरशः माझं नावच त्यांना माहित नाही तर शिक्षण कसं माहित होणार. त्या अभि म्हणते तेवढं माहित आहे. आता उमेदवारी भरताना माझं नाव त्यांना माहित झालं सुनंदा म्हणून, नाही तर सगळे अभि नावानंच ओळखते ती नाही. आणि मग त्यांना माझं शिक्षण काय माहित होणार आहे. शिक्षणाजवळ काय नसते हो, ती प्रामाणिकपणा पाहिजे हो. माझ्या प्रामाणिकपणा आहे ना. मी तुम्हाला एक सांगते, वसंतदादा पाटील मुख्यमंत्री होते, त्यांचं शिक्षण किती झालं, 7वी, आणि त्यांनी अख्ख्या राज्याची घडी बसवली. शिक्षणाजवळ काय नसते हो, प्रामाणिकपणा महत्वाचा आहे ना. तसंच माझं प्रामाणिकपणा महत्वाचं आहे. तुम्ही शिक्षणाकडे बघू नका हो, माझं शिक्षण काय करत आहे तुम्हाला, फक्त माझा प्रामाणिकपणा बघा, मग झालं. अभि आता ही उद्या कारभार करत असताना ही तुम्ही तुमचं नगरसेवक की तुम्ही कशी टीम बनवली नेमकी, काय कसा मेळ घातलाय सगळ्या लोकांचा, उमेदवार कसं निवडले. म्हणजे सगळे सहकारी सुशिक्षित व्यवस्थित आहेत. आम्ही फाटका सोपन नेटका आहे, तेव्हा ही आमची यादीच आहे त्यांच्याजवळ. पहिले प्रभाग 1 मधलं दोन्ही वकील आहेत ते, अंजुम सय्यद मॅडम आणि अनिता नागडे मॅडम, दोन्ही वकील आहेत ते. दोन्ही माणसं वकील, त्यामुळे आम्हाला कायदेशीर सल्लागार मिळणारच, अडचण येणार नाही. आणि प्रभाग 2 मध्ये बघा नागरगोवेला तर सगळं समाजकार्याची सेवा तिला आवडते. आणि परत ह्याच्यात 2 नंबर त्याच्यात प्रमोद सावजी आहे प्रभाग 2 मधनं, ती क्रीडाचा त्याला खेळायचा सगळा अनुभव आहे. आणि परत तो पैलवान पण माणूस आहे ना. प्रभाग क्रमांक 3 मधनं विद्या गौरी अवघडे वकील आहे, पीडित समाजाच्या महिलांच्या प्रश्नाची दान असणारे. आणि दुसरा तर सोमाच आहे, सोमा तो तर बिनविरोध झालाय, तो माझा सोमाच आहे ना. आणि प्रभाग 4 मध्ये स्नेहल घुले प्राध्यापिका आहे, उच्च शिक्षित आहे, शिक्षण क्षेत्रात चांगलं काम करू शकतील. राहुल वाकडे तो तर नानाचा मुलगाच आहे आणि त्यांना समाजसेवेचे मोठं योगदान आहे. प्रभाग 5 मध्ये बघा अनिल बोदाडे, तो तर व्यापारीच आहे, व्यापाराच्या समस्याबाबत जाण असणारच आहे ना. तो शेतकऱ्यांच्या समस्याबद्दल जाण असणारच आहे ना त्याला. आणि दुसरी बघा प्रीती सूर्यवंशी, ही तर एकदम तरुणच आहे, सर्वांना सोबत घेऊन जाणार व्यक्तिमत्व, गोतावळा बी तिचा चांगला आहे बघा, आणि ती इंजिनियर पण आहे. आणि आता पुढे बघा प्रभाग क्रमांकच आहे कमल मुदगुल आहे, अहो त्या ज्येष्ठ नागरिक आहेत ना, ज्येष्ठांचं मार्गदर्शन त्या करणारच आहेत ना. आणि परत त्यातून दुसरी उमेदवारी आहे बघा संजय नलवडे, त्याला बँकेचं आणि अकाउंटचं सगळं अनुभव आहे त्याला. आणि निधीचा योग्य नियोजन करतील त्यांनी, ही लोक आपल्या कामाला येणार आहे. आणि पुढे बघा आता 7 आहे आता अश्विनी धोत्रे, गणेश दसरा त्याचा पती आहे हो, भारत नानाच्या तालमीत तयार झालेला कार्यकर्ता आहे. आणि राजकीय सामाजिक कामात त्याला लय अनुभव आहे हो, आणि त्याचं व्यक्तिमत्व चांगलं आहे. सोमनाथ माळी तर बघा त्याला नगरपालिकेपासून पाक मंत्रालयापर्यंत त्याला सगळंच माहित आहे. आणि त्याचा बासुंदीचा धंदा आहे म्हणते ते, पण धंदा घरात झाला पण त्याला मंत्र्यापर्यंत सगळी माहिती आहे बघा. पुढे बघा आता प्रभाग क्रमांक 8 आहे
महादेव धोत्रे. महादेव धोत्रे म्हणजे ते वंचित समाजातला, त्याला सुद्धा आम्ही उमेदवारी दिली आहे. आणि ती उमेदवारी नसून तो कार्यकर्ता पत्रकार आहे हो, त्याला पण बघा तुम्ही. आम्ही त्याला पण आम्ही उमेदवारी दिली आहे. सर्व हजारे बघा, त्याचे मिस्टर दत्ता हजारे, कुठलं पद नसताना सुद्धा सामाजिक कार्य करते. पदाच्या पैशानं काम करणारी असली प्रामाणिक माणसं आम्हाला भेटलेली आहे ती. आणि अहो ते मनसेचा शहराध्यक्ष आहे, त्याला पण आम्ही उमेदवारी दिलेली आहे. आता बघा, आता पुढचा झाला, आता 2 प्रभाग राहिले ती, आता 9वा प्रभाग आहे बघा, गोसिया मुजावर. ओबीसी समाजातील महिलाच्या बचत गटासाठी तिला आणि महिला सक्षमीकरणासाठी काम करणारी तरुण व्यक्तिमत्व आहे तिच्याकडं. आणि प्रशांत गायकवाड सामाजिक उत्सवात तन मन धन काम करणारा सामाजिक कार्यकर्ता आहे बघा तिथं. आणि आता की नाही, शेवटचं लास्ट अँड बेस्ट आहे बघा, विक्रम शेंबडे बघा. अहो तो गोरगरिबांचा वाली आहे, सुशिक्षित आणि दलित प्रश्नांची जाण असणारा तो तरुण आहे, सामाजिक कार्यकर्ता आहे. सीमा बुर्जे महिलांच्या प्रश्नावर बघा, ती प्रामाणिक मुलगी आहे, तिला कान जर धरून तिला काम करायला सांगितलं तर तिनं करणार आहे. आणि तिचं स्वभाव लय चांगला आहे बघा, नम्र पण आहे, मन मिळावं पण आहे, व्यक्तिमत्व तिच्याकडे आहे बघा, मन मिळावचं. त्यामुळे आम्ही सीमा बुर्जेला पण उमेदवारी दिलेली आहे. अहो ही बघा, आता तुम्हाला सगळी प्रभागातली आमची उमेदवारी सगळी सांगितली, ही अशी सगळी चांगली माणसं घेऊनच आम्ही उमेदवारी केलेली आहोत. आणि आता पुढच्या कार्यात आम्ही 5 ते 6 वर्षाच्या कालावधीत ही आम्ही चांगली माणसं मिळूनच काम करणार आहे. त्यामुळे आम्ही 100% निवडून येणार, ह्या सगळ्यांना खात्रीच आहे ना. अहो इलेक्शन ढकललं पुढं, त्याचा तर आम्हाला लय चान्स लागलाय हो. आमच्या सगळ्याच्या गाठी बिटी पण राहिल्या होत्या, आम्हाला समर्थाने दिलं हो गाठी पुढे तारीख. त्यामुळे आमच्या गाठी बिटी सगळ्यांच्या झाल्या, सगळ्यांची मतं आमच्या त्या माणसांची मतं आम्ही वळवून घेतली. त्यामुळे आमचं पॅनल टू पॅनल 100% निवडून येणार आहे. आणि 21 तारखेला आमचाच गुलाल पडणार आहे. आणि नगरपालिकेत आम्ही संपूर्ण 5 वर्षात संपूर्ण कारभार आमच्या स्वतःच्या घराचा संसार बघून प्रामाणिकपणे आणि मनमिळावूपणे करणार आहे. समजा आता तुमचा एवढा भारी स्वभाव आहे, तुम्हाला आता लोक बी एवढं प्रतिसाद वाढला आहे, त्यात तुमची निवडणूक थोडी पुढे आल्यामुळे तर लईच लोक तुमच्या मागे आले. तुम्ही समजा निवडून आला तर कारभार तुम्ही करणार का तुमची पोरं करणार? नगरपालिकेचा कारभार मी स्वतः करणार आहे. आणि मी सगळ्या जनतेला शब्द दिलेला आहे. आणि जवळ नगरसेवक निवडून आलेत ना, त्यांना मी कामाला पळवणार आहे. आणि त्याच्याबरोबर माझ्या मुलांना पण पळवणार आहे. मुलांना पण सांगणार आहे, आपण समाजसेवा केली, तुम्ही पण त्यांच्या नगरसेवकाच्या बरोबर कामं करा. सेवा ही आमचा धर्म आहे आणि आम्हाला समर्थाची शिकवण आहे. सेवा करणे हा माणसाचा धर्मच आहे आणि आम्ही ती सेवाच करत राहणार आहे शेवटपर्यंत. एक शुभ संकेत आहे, आज माझ्या मुलाला मुलगा झाला, लहान मुलाचं नाव शैलेश आहे, त्याला मुलगा झाला, हे एक शुभ संकेतच आहे. आणि 21 तारखेला पण ही गुलाल आहे, त्याच्यासाठी तो आज मुलगा झाला. त्याला 26 तारीख झाली होती पण आजच झालाय ना तो, त्यामुळे तो मुलगा म्हणजे शुभ संकेतच आहे ना तो. अभि अजून एक प्रश्न आहे, आता पलीकडे जर बघितलं तर आमदार समाधान अवतडे तुमचे पुतणे, पण त्यांचा पॅनल पलीकडे भारतीय जनता पार्टीचा आणि तुम्ही ह्या बाजूला आहे. तुम्हाला वाटते की तुमचं पुतण्या तुमचा पराभव करेल? अहो तो पुतण्याच आहे ना, तो कसा पराभव करेल? माझं लग्न झालं त्यावेळेस तो 4 वर्षाचा होता आणि त्याला मी त्याचा सांभाळ केलेला आहे, हाताने खाऊ पिऊ घातलेलं आहे. त्याचा आता त्यांच्या पक्षासाठी त्याला काम करावं लागणारच नाही. त्यामुळे आम्हाला त्यानं 100% आम्हाला देणार आहे, मतं देणार आहे आणि आम्हाला पराभव तर करणारच नाही, निवडूनच देणार आहे. ठीक, तर ह्या होत्या सुनंदाताई बबन अवताडे, म्हणजे सध्या सबंध मंगळवेढकरांच्या लाडक्या अभि. खर तर ही मंगळवेढा नगरपालिकेची निवडणूकच मुळात उभा राहिली ती तुमच्या उमेदवारीनं. कदाचित तुम्ही फार राजकारणामध्ये नसण्यामुळं किंवा ते बाकीच्या गोष्टीमुळे तुम्हाला माहीत नसेल, परंतु तुम्ही आज ह्या मैदानामध्ये किंवा ह्या मंगळवेढ्यामध्ये जे मिळवलंय ते मिळवताना भल्या भल्या माणसाला अनेक वर्ष घालवावं लागते, ती इतकं प्रेम तुम्हाला मिळतंय. खरं तर तुमचा हा प्रामाणिकपणा, तुमचं हे सहज बोलणं, तुमचा हा साधेपणा, एवढ्या मोठ्या घरातली बाई आता किती वेळ झाली इथं बसलोय आपण निवांत मातीवर मांडी घालून बसणं, तुमचं गेल्यावर बायकांच्या गळ्यात पडणं, तुमचं हे बैठकीचं एवढं मोठं अधिष्ठान असणं, बैठकीतल्या एवढ्या वर्षातनं तुम्ही सेवा करणं, बैठकीमध्ये तुम्ही बसकर हातरणं, चपल्यांची सेवा करणं, संडास बाथरूम धुणं, तुम्ही मग ती सगळी समर्थांची जी सेवा केली आहे त्याचं निश्चितपणानं मला वाटतं की फळ उद्या तुम्हाला कदाचित मतदानातनं निश्चितपणानं मिळू देखील शकेल. परंतु हे असलं तरी सगळ्यात गमतीची गोष्ट अशी आहे की मंगळवेढमधली निवडणूक मी आता म्हणालो तसं उभाच राहिले, ती म्हणजे सुनंदाताई अवताडे यांची जी इमेज आहे. कारण अत्यंत लोकप्रिय आहेत ते सध्या, त्या ज्या पद्धतीने लोकांना बोलतायत, ज्या पद्धतीने लोकांना भेटतायत, ज्या पद्धतीने लोकांमध्ये जात आहेत आणि एक आईच्या भूमिकेतनं काम करत असताना सहज विरोधक असो किंवा आपला असो ह्या प्रत्येकाच्या भल्याचा विचार करणारी ही माऊली. आज या संपूर्ण मुलाखतीपासून मी अनेक मुलाखती बघतोय की कुठेही विरोधकावर एका शब्दाची टीका नाही, कुणाला काय म्हणणं नाही, काय नाही. मला समर्थानं सेवा शिकवलंय, माझा सेवा हा धर्म आहे
आणि मी सेवा करत राहणार, हा साधा विचार घेऊन आबी खरं तर मैदानामध्ये आहेत. आणि मला वाटतं की याचाच सगळ्यात जास्त ताण किंवा याचा सगळ्यात जास्त फटका हा विरोधकांना बसणार आहे. कारण हे विरोधक सध्या आबींवर म्हणजे सुनंताई अवतारेंवर ना कुठली टीका करू शकतायत, ना काय बोलू शकतायत, ना या बिचारीनं इथं कोणाचं काय वाईट केलंय, ना कधी कोणाला वाईट शब्दानं बोललेत, ना कधी कोणाला काय दुखवायला गेले. एकदम साधा सरळ सुटसुटीत आपुलकीनं आणि एकदम मोठ्यानं आपली जुनी आई आजी बोलावी अशा पद्धतीचा त्यांचा स्वभाव आहे. तो स्वभावच त्यांना कदाचित उद्यापर्यंत या निकालापर्यंत घेऊन जाणार आहे. मुळात त्यांचं अवताडे असणं हे देखील ह्या निवडणुकीतली फार महत्वाची गोष्ट आहे. कारण ज्या पद्धतीनं ते सोम माझाय म्हणतायत, ज्या पद्धतीनं आमदारांना मी सांभाळलंय म्हणतायत, ज्या पद्धतीनं आमदार आईचा पराभव करणार नाहीत हा विश्वास त्यांना वाटतोय, त्यातून कुठेतरी ही जी काही चौकट इथल्या निवडणुकीची निर्माण झाली आहे, जी मी पहिल्यापासून म्हणतो की ही निवडणूक अवताडे विरुद्ध अवताडे अशी दिसत असली तर ती अवताडे विरुद्ध जगताप अशीच आहे. ती अवताडे विरुद्ध अवताडे नाहीच आहे. आणि ते पुन्हा एकदा खरं त्यांनी बोलताना व्यक्त केलं. ह्या सगळ्यामध्ये तुम्ही जो प्रामाणिकपणा लोकांपर्यंत घेऊन चाललाय, जी सेवेची वृत्ती घेऊन चाललाय, आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे की तुम्हाला निधी कसा मिळणार. कारण दुर्दैवानं भारतीय जनता पार्टीच्या विरोधामध्ये जिथं जिथं उमेदवार आहे तिथं तिथं भारतीय जनता पार्टीचे पालकमंत्री असतील किंवा तिथले स्थानिक नेते असं म्हणतात की केंद्रात आमचं सरकार आहे, राज्यात आमचं सरकार आहे, तर इथं आमचा नगराध्यक्ष असला पाहिजे. आणि त्याला दिलेलं उत्तर तुम्ही हे फार महत्वाचं आहे की इथं काम करताना केंद्रात सरकार किंवा राज्यात सरकार असायची गरज नाही. निधी हा येतोच, सरकार मायबाप असतं ते पैसा देतच. फक्त आलेला पैसा प्रामाणिकपणानं ज्या कामासाठी आलाय त्याच कामाला आणि एकही पैशाचा भ्रष्टाचार न करता वापरणं, ही मला वाटतं सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे. ती आबीनं अगदी सहज शब्दामध्ये सांगितलंय की मी इथं प्रामाणिकपणानं काम करणार आहे, कोणाला एक पैशाचा गैरव्यवहार करू देणार नाही. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे कारभार कोण करणार हा एक या निवडणुकीमधला मुद्दा आहे. आणि त्याला आबी छातीठोकपणे सांगतात की कारभार मी करणार, मी सुशिक्षित आहे, मी जुनी शाळा झालेली बाई आहे, मी अशी दिसत असली तरी देखील त्या ठिकाणी मला कसं काम करायचं, कसा प्रपंच करायचं याचा 40-45 वर्षाचा अनुभव आहे. त्यामुळे मंगळवेढा शहराचा प्रपंच मी निश्चितपणाने करू शकते. मी पळेनच प्रामाणिकपणे, पण मी माझ्या नगरसेवकांनाही पळवेन आणि त्यासोबत मी माझ्या मुलांनाही सांगेन की सेवा हा तुझा धर्म आहे, तो तू कर. या पद्धतीची भूमिका खरं तर त्या माऊलींनी इथं मांडली. त्यामुळे कुठेतरी हे जे सगळं आहे तुम्हाला माहित नाही, तुमचं हे साधं दिसणं बाहेरच्या लोकांना असं वाटेल की तुमची कमजोरी आहे, पण विरोधकांची अक्षरशः झोप उडाली आहे तुमच्या ह्या साधेपणामुळं. आणि मला वाटतं हा साधापणा उद्या तुम्हाला निवडणुकीमध्ये निश्चितपणानं यश दिलं तर समाजाची चांगली सेवा करण्यासाठीच्या कामी येऊ, एवढ्याच सदिच्छा व्यक्त करून थांबतो. तुम्ही आम्हाला प्रचारात वेळ दिली त्याबद्दल धन्यवाद. धन्यवाद.